नमस्कार, मी निवेदिता माणिकराव. फॅशन डिझायनिंग या व्यवसायाला क्राफ्ट इन्स्ट्रक्टर आहे. मुलींची आयडिया अकोला येथे. सर्वप्रथम आज मी आपल्याला शिकवणार आहे फॅशन फिगर. फॅशन फिगर म्हणजेच फॅशन ड्रॉइंग. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की फॅशन डिझायनिंगमध्ये जे पण गार्मेंट्स डिझाईन होतात, जे पण कॉस्ट्यूम डिझाईन केलं जातं ते आधी फॅशन फिगरवर डिझाईन केलं जातं. तर फॅशन फिगर कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपण आता इथे स्केल घेतली आहे. ठीक आहे. स्केलमध्ये मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छिते की स्केल समजून कशी घ्यायची. तर या साईडने इंचेस आहेत आणि या साईडने सेंटीमीटर्स आहेत. तर आपण पाहूया. 1 इंचमधला जो हा गॅप असेल याला हाफ इंच म्हणतात. हाफ इंचचा हाफ इंच केला तर त्याला 1/4 इंच म्हणतात. म्हणजे 1/4 इंच, हाफ इंच, 3/4 इंच अँड 1 इंच. आता आपण सर्व फॅशन कृती जी आहे ती इंचेसमध्ये ड्रॉ करणार आहे. तर मी तुम्हाला शिकवणार आहे 12.5ची मेकॅनिकल कृती. ठीक आहे. आता त्यासाठी आपण आधी घेणार आहे 12.5 इंच. आपली स्केल 12 इंचची आहे, त्याच्यामुळे आधी आपण हे घेतले 12 इंच. त्यानंतर हाफ इंच एक्सटेंड करणार आहे आपण त्याला, म्हणजे हे झाले 12.5 इंच. ठीक आहे. हे घेतल्यानंतर आता हे झालं आपलं वर्टिकल. याला आपण नाव देणार आहे A पॉईंट B. आता आपलं बॉडी पोर्शनला आपण फॅशन कृतीला डिवाइड करणार आहे. तर फर्स्ट येणार आहे 1 इंच. 1 इंच म्हणजे हेडसाठी असतो. त्याच्यानंतर येईल 1/4 इंच अँड अगेन 1/4 इंच. 1/4 इंच आणि 1/4 इंच हा नेक पोर्शन आहे, त्याच्यासाठी तो नेक पोर्शनला येईल. देन येणार आपला नेकचा 1/4 इंच घेतल्यानंतर आपण घेणार आहे 2 इंचेस. 2 इंचेस म्हणजे आपला वेस्ट पोर्शन. मग तिथून घेणार आहे आपण 1 इंच अँड 1/4 म्हणजे हिप पोर्शन राहणार आहे आपला. त्यानंतर आपण इथे घेणार आहे हिपपासून 3.5 म्हणजे 3.5 इंच हा आपला नी पोर्शन राहणार आहे. आणि इथून परत घेणार आहे आपण 3.5 म्हणजे हा आपला टोजवाला पोर्शन राहणार आहे. तर आपला A पॉईंट B झाला होता. हा येईल पॉईंट C, हा येईल पॉईंट D, हा पॉईंट E, देन पॉईंट F, पॉईंट G अँड पॉईंट H. आता हे झाले आपले वर्टिकल मेजरमेंट्स. वर्टिकल मेजरमेंट्स आपण जे घेतले ते इथे मी तुम्हाला लिहून देते. A to B is equal to 12.5 inch. Then E to C is equal to 1 inch. C to D and D to E is equal to 1/4 and 1/4 inch. Now E to F is equal to 2 inch. F to G is equal to 1/4 inch. G to H is equal to 3.5 inch. H इथे I राहिला H. H to I is equal to 3.5 inch. Then I to B is equal to लास्ट पोर्शन जो आहे आपला हा येईल हाफ इंच. नाव द हॉरिझॉन्टल मेजरमेंट. आता हॉरिझॉन्टल मेजरमेंटमध्ये आपले येतील हे हाफ इंच अँड हाफ इंच. म्हणजे टोटल जो हाफ इंच आहे तो आपण घेणार आहे. तर 1/4 इकडनं आणि 1/4 इकडनं. म्हणजे पहा आपल्याला आधी हेड ड्रॉ करायचं आहे. तर हेड ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार आहे, फर्स्टली हा बॉक्स करणार आहे 1/4 अँड 1/4. सेम इथे पण येईल 1/4 आणि 1/4. देन जॉईन द लाईन. ओके. नाव आता हा आपला ई वाला जो आहे हा शोल्डर पोर्शन आहे. तर आपला शोल्डर असतो 1 इंच अँड 75 म्हणजे 3/4. 1 3/4. आता 1 इंच आणि 3/4 आपल्याला डिवाइड करायचं.
हे 1 इंच येतील, हे 3/4 येईल. तर आपण याला डिवाइड करणार आहे. नाव वी आर टेकिंग शोल्डर पॉईंट. आता शोल्डर पॉईंट घेण्यासाठी आपण काय म्हटलं होतं की इथे 1/3 येईल. तर 1/3 आपल्याला डिवाइड करायचं आहे, म्हणजे 3/4 इकडनं आणि 3/4 इकडनं. देन जॉईन द शोल्डर लाईन. आता जो हा मानेचा भाग आहे, जो नेक पॉईंट आहे, याला आपण 1/4चा हाफ घ्यायचा आहे. 1/4चा हाफ म्हणजे हा 1/4 आणि हा 1/4 त्याचं सेंटर काढायचं आहे. देन इथे 1/4चं सेंटर काढायचं आहे आणि ह्या लाईन्स जॉईन करायच्या. देन वेस्ट येईल आपली 1 इंच टोटल, म्हणजे 1/2 इंच इकडनं आणि 1/2 इंच या साईडने. ठीक आहे. देन जॉईन द पोर्शन. शोल्डर लाईन जॉईन करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे. ठीक आहे. आता येईल आपला हिपचा पोर्शन. आपली जेवढी शोल्डर असतो तेवढाच आपला हिप असतो, म्हणजे पण इथे येईल 3/4 अँड 3/4. 3/4 या साईडनी, देन अगेन 3/4 या साईडनी. देन जॉईन द हिप. आता नी वाला पोर्शन आहे. नी वाला पोर्शन 1/2 इंच या साईडनी, 1/2 इंच या साईडनी. जॉईन द नी. देन टोज वाला पोर्शन आहे. टोज वाला पोर्शन येईल 1/2च्या हाफ, म्हणजे 1/4 या साईड आणि 1/4 या साईडने. नाव द लास्ट आपलं जे आहे फीटचं, ते पण येईल 1 इंच, म्हणजे 1/2 इंच इकडनं, 1/2 इंच इकडनं. आता आपण याला नाव देणार आहे. जसं इथे ABCD दिलं होतं तसं याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणजे आपल्याला हॉरिझॉन्टल मेजरमेंट पण कळेल म्हणून आपण हे नाव देतो. वन to 2 is equal to 1 इंच. 1 to 2 is equal to 3 to 4. म्हणजे जेवढं 1 ते 2 आहे तेवढंच 3 ते 4 पण आहे. देन 5 to 6 is equal to 1/4 इंच. 7 to 8 is equal to 1 and 3/4. Then 9 to 10 is equal to 1 inch. 11 to 12 is equal to again 1 and 3/4 inch. 13 ते 14 1 इंच. त्याच्यानंतर 15 ते 16 टोटल 1/2 इंच. 17 ते 18 is equal to 1 इंच. अभी आता आम्हाला हँड पण ड्रॉ करायचं आहे. त्याचप्रमाणे कृपीचं हँड मेजरमेंट आता ड्रॉ करणार आहे आपण. तर इथनं आपल्याला आधी 1.5 इंच बाहेर यायचं आहे. पाहत आहे आपण 1 इंच आणि अर्धा इंच, 1.5 इंच. देन आर्म पोर्शन ड्रॉ करण्यासाठी 1/2 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. हां 1/2 इंच आपण इथे मार्क केलेला आहे, हा केलेला आहे. देन इथून आपल्याला पुन्हा 1.5 इंच घ्यायचं आहे. देन इथे येईल आपला 1/4 इंचचा पार्ट. 1/4 इंच. जॉईन द लाईन. इथे सेम येईल आपला 1/4.